मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। एवढं मोठं आरमार उभा केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना। शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असे घुसखोर कधीच आले नाही। आई एक विनंती तुम्हाला, आज आमच्या देशावरती एवढं मोठं हत्या झाली, आमच्या 44 जवान शहीद झाले आमच्या पुलवामा या हत्याकांडमध्ये, या बॉम्बस्फोटामध्ये। आई दुर्दैवाची गोष्ट सांगेल मी तुम्हाला, 9 महिन्याचं लेकरू होतं, 9 महिन्याचं एका शहीद जवानाला आई 9 महिन्याचं लेकरू होतं रे। आणि ते 9 महिन्याचं लेकरू घेऊन शहीद जवानाच्या त्या चितेला अग्नी टाक देण्यासाठी आली। किती मोठं दुर्दैव आहे आई, 9 महिन्याचं लेकरू आपल्या बापाच्या चितेला अग्नी देत आहे। आई किती मोठं दुर्दैव आहे। एक गोष्ट तर मी अशी पाहिली मीडियावरती, लग्न होऊन 10च महिने झाले होते तर 10व्या महिन्यात माझी ताई विधवा झाली हो। 10व्या महिन्यात एक ताई विधवा झाली आमची। एक सांगू ताई, 10व्या महिन्यातली ती ताई आपल्या पतीच्या त्या फोटोकडे जायची, शहीद जवानांच्या फोटोकडे जायची आणि त्याला बोलायची। कित्येक दिवसाची भेट नव्हती आपल्या पतीची ताईची, आणि शेवटी काळानं गाव घातला, अचानक बॉम्बस्फोट झाला आणि 10व्या महिन्यामध्ये माझी ताई विधवा झाली रे। दादा काय वाटत असेल त्या बापाला ज्याची पोरगी 10व्या महिन्यात विधवा होते? दादा काय वाटत असेल त्या आईला ज्याची पोरगी एवढ्या 9-10 महिन्यामध्ये विधवा होते? एक सांगू आई, बाप असतो। अरे 10व्या महिन्यात झालेली माझी विधवा पोरगी बघितल्याच्या नंतर कसलाही बाप असू रे, कसलाही ठप 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 डोळ्यात पाणी येतं माझ्या बापाच्या। धुसमुसून रडायला लागतो माझा बाप, देवा धुसमुसून रडायला लागतो। एक सांगू आई, सगळ्यात जास्त पोरीवर कोण प्रेम करत ना, तो बाप। आणि पोरगी सुद्धा बापावर एवढं जीवापाड प्रेम करते ना दादा, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आयुष्यात पोरी एवढं प्रेम तुम्हाला कोणीच नाही करत। पोरगी नांदायला जाताना दादा सगळ्यांच्या पाया पडते, सगळ्यांच्या नातेवाईकांच्या पाया पडते, मैत्रिणीला भेटते, गावातल्या सगळ्या माणसांच्या पाया पडते। पण बापाकडे बघितलं ना, पोरगी बाबाच्या पाया पडत नाही रे, थेट गळ्याला जाऊन भेटते। बाबा किती जणांची उमर झिजवली माझ्यासाठी, माझ्या हुंड्यासाठी, किती लोकांकडे गेला बाबा तुम्ही। पोरगी असते दादा। एक सांगू, मुलगी नांदायला बी जाऊ द्या दादा, नांदायला गेल्यावर बापाला फोन करते माझी ताई, आणि बाबाला फोन केल्यावर एकच बोलते, कधीच पोरगा असं विचारित नसेल कुठल्या बापाला। नांदायला गेलेली पोरगी बाबाला विचारते नेहमी, बाबा जेवण झालं का? पहिला शब्द असतो माझ्या ताईचा आपल्या बापाला, दादा जेवण केलं? कोण विचारत असेल बापाला जेवण केलंस का असं विचारणार पोरगी। आणि जर पोरीला काही सासरवास असेल ना आई, पोरगी सांगत नाही बरं बापाला, नाही सांगत। बाप विचारतो बरं आहे ना तुझं? पोरगी उगाच म्हणते हो बरं आहे। किती सासरवास असू दे तिला, नाही सांगत बापाला। विचारू दे बापानं, बाबा बरं आहे माझं, फोन ठेवते। बापाला कधी दुःख कळू देत नाही, कारण बापाला सांगितलं मला सासरवास होतोय तर माझ्या बाबाला वाईट वाटेल। एवढा मोठा पैसा खर्च केला लग्नासाठी, एवढा मोठा कन्यादान केला माझ्या पोरीचं, आणि एवढा मोठा थापमाट केला, आणि शेवटी पोरीला दुःख आहे याचं वाईट वाटेल बापाला। म्हणून माझी ताई ना बापाला कधीच सांगत नाही मला सासरवास आहे। माझी सासू मला बोलते, नाही सांगत दादा, नाही सांगत। फोन केला ना बाबाला, उलट बाबाची काळजी घेते, बाबा तब्येत बरी आहे ना। आणि जे मनातलं दुःख असतं ना दादा, ते तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पोरगी तुम्हाला कधीच व्यक्त करीत नाही। आणि फोन ठेवला ना लगेच रडायला लागते, बाबा काय दुःख मला माहिती बाबा, पण मी तुम्हाला कशाला सांगू बाबा। उभं आयुष्यभर माझ्यासाठी जगलात बाबा, उभ्या आयुष्यासाठी माझ्या लग्नाचा बोज तुमच्यावर होता बाबा, पैसा अर्धा जमा केला बाबा माझ्यासाठी तुम्ही, आणि हे दुःख मी तुम्हाला कशा पायी सांगू बाबा। दादा एक सांगू, बाप आजारी असावा,
धावत पळत येते पोरगी, धावत पळत येते रे सासरहून, बापाकडे येते, बापाच्या डोक्यावरून हात फिरवते, बापाला पाणी प्यायला देते, बापाला उठवून बसवते. हे खूप प्रेम, एवढं प्रेम राजा हो खरंच नाही करू शकत कोणी. पोरगी जे प्रेम करते ना ते नाही करू शकत कोणी आयुष्यात. खरं सांगा बरं, इथं मुलं बसले समोर, पोरांसाठी पुन्हा एकदा बोलतो, हे तुमच्यासाठी पण बोलतो. शरदचंद्रजी पवार साहेब यांना किती मुलं आहेत? मुलं एक बी नाही. गोपीनाथराव मुंडे साहेब आमच्या जिल्ह्यातले किती मुलं आहेत? एक बी नाही. अशोकराव चव्हाण किती मुलं आहेत? मग आपलीच लई प्रॉपर्टी उतू चालली आपल्याला वंशात दिवा पाहिजे. साधी गोष्ट, वंशाच्या दिव्यासाठी पंथी मारली लोकांनी रे, पंथी. वंशाच्या दिव्यापायी नको पणती विजवाई, वंशाच्या दिव्यापायी नको पणती विजवाई. मी पंथी विजवली राजा हो. उद्या तुझ्या गर्भाची साधी होणार मुलगी आहे म्हणून नाक मोडणार, माझ्याची मुठल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्यापायी नको पणती विजवाई. आई, वंशाच्या दिव्यासाठी आम्ही ती पणती विजवतो. आणि पोरगीची इमानदार असते बरं का दादा, खरं सांगू तुम्हाला, मी सगळेच पोरं लाभाण्यात म्हणत नाही बरं का, पण मुलांपेक्षा पोरगी बरी आहे. बरोबर खरं सांगा रे, शाळेत कॉपी कोण करतं, पोरगी का पोरग जास्त? कोण करतं? लबाड कोण आहे? लबाड जास्त. लबाड पोरी का पोर? कोण आहे? पोरी का पोर? एक सांगू, पोरगीची जात एवढी नम्र आणि तरी सुद्धा आम्ही तिला पोटात मारतो राजा. मला एक गोष्ट सांगा बरं, आयुष्यात सगळ्यात जास्त नम्रपणा मुलीकडून शिकावा, मुलाकडून नसतो. आणि कॉपी सुद्धा बघा तुम्ही, मी 5वीच्या वर्गातली कॉपी पकडली का पोरांनी कॉपी केली होती, आणि त्या कॉपीत असं लिहिलं होतं बरं का प्रशांत भाऊ, आता मीच शिकवतो 5वीच्या वर्गाला, आता अभ्यासक्रम मला सगळा 5वीचा पाठ आहे, आणि त्या कॉपीत त्यानं काय आणलं कुठलं मला काही कळानच गेलं. मी ती कॉपी पकडली, त्याला म्हणलं हे काय रे कॉपी मध्ये? त्या कॉपीत असं लिहिलं होतं, प्रप प्रप डाखी प्रतू उखी प्रति माखी. मी म्हणलो हे मी शिकविलं बी नाही कुठं, मी बी शिकवलं नाही, अभ्यासक्रमात बी कुठं नाही, ही कसली कॉपी आणली असली? ते म्हणतोय मला पेपर घ्या माघारी, मग मी सांगतो. मी पेपर त्याला माघारी दिला. ते म्हणतोय मला मारू नका, मग मी सांगतो ते काय लिहिलंय. मी म्हणलं नाही मारीत तुला, सांग म्हणलं हे काय लिहिलं असलं, प्र डाकी प्रतू उखीन प्रति माखी, हे काय? ते म्हणतोय सांगतो, पेपर घ्या इकडे. मी पेपर दिला. ते म्हणतोय मला मारू नका बरं का, मग सांगतो. म्हणलं नाही मारीत तुला, फक्त हे सांग काय आहे. ते म्हणतोय हे बघा, प्र डाकी म्हणजे प्रश्न पहिला डाव्या खिशात आहे. म्हणलं हे बघा, मी म्हणलं हे प्रतू उखी काय भानगडी? ते म्हणते प्रश्न दुसरा उजव्या खिशात आहे. म्हणलं हे बघा, आणि प्रतिमाखी प्रश्न तिसरा मागच्या खिशात आहे. आणि मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार असते बरं का, निसर्गाचा नियम आहे. आणि आता एक आलाय बरं का नवीनच कायदा, की शिक्षकानं विद्यार्थ्याला मारायचं, मारतात करा आता शिक्षक विद्यार्थ्याला पहिल्यासारखं नाही. पहिला आम्हाला असं उलटा हाणायचे, मला बोट टांगू टांगू हाणायचे. तुम्हाला हाणतात का आता टांगू टांगू? आता एक कायदा निघाला आहे नवीनच, कोणता? आरटी ऍक्ट. म्हणजे तुमच्या लेकराला गुरुजीला मारता येत. जर का गुरुजीनं तुमच्या लेकराला मारलं तर तुम्ही त्याच्यावर कायद्यानं केस करू शकता. तुम्ही म्हणतात बरं झालं कडे सांगितलंय आजच्या कीर्तनात, उद्याच बघू मास्तराची. म्हणजे नवीन आरती कायदा सांगतो की लेकरांना मारता येत नाही, गुरुजींना आता विद्यार्थ्यांना मारता येत नाही, कायद्यानं मारता येत नाही.
पोऱ्यामध्ये बरं झालं आजचं कीर्तन ऐकलं आपण. उद्या दोघं सरची आता. आणि जर तुमच्या लेकराला मारलं तर तुम्ही आम्हाला कारवाई करू शकता. दुसरी गोष्ट, तुमच्या लेकराला या कायद्यानुसार या कायद्यानुसार तुमच्या लेकराला नापास करता येत होतं का? कुणी 5वीला नापास 6वीला नापास होतंय का? जरी पेपर तुमच्या लेकरानं लिहिला नाही तरी कुणी लिहायचा? दुसरे मास्तर आहे. शाबास. तुम्ही नुसती खिचडी खायची वर्गात बसायची. तुमच्या लेकराला मारायचं नाही, तुमच्या लेकराला नापास करायचं. मी तरी बी एक पोरग नापास केलं 5वीच्या वर्गाचं. जाऊ म्हणलं काय माझे कीर्तन व्याख्यान बघायला चालते तिकडे. होते म्हणलं काय व्हायचं. मी पोरग नापास केलं. पोरग नापास केल्यावर पळत पळत घरी गेलं. आता पोरग घरी गेल्यावर भांडायचं घरानं कोणाला सांगतं? आईला का बाबाला? म्हणजे बाबा जास्त भांडते का आई? कोण? आई जास्त भांडते. शाबास. आईकडे गेलं. पोरग पळतच घरी गेलं आईकडे आणि आईला सांगायला लागला, आई आई मला त्या नायकवाडे मास्तरानं नापास केलं. आई उठली ना, आई चपात्या करीत होती. हातात तसंच बेलच म्हणजे तुमच्याकडं लाटणं. हातात तसंच लाटणं घेतलं. एका हातात लाटणं आणि एका हातात ते काटलं. दोघांना घेतलं निघाली माझ्याकडं. मी वर्गात शिकवित होतो मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. 7वीच्या वर्गावर माझा पिरियड होता. आहे का नाही? 7वीच्या वर्गात मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम धडा आहे का नाही? मी वर्गात लिहिलं बोर्डवर नाव असं मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. आणि ह्यो मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम माझ्या दारातच आला. एकीकडे बेलणं, एकीकडे ते पोट्ट. लांबूनच ती बाई ओरडली, नाही कोणी मास्तर वर्गाच्या बाहेर या. का मी मध्ये येऊ? म्हणलं मध्ये लेकर मीच येतो बाहेर. मी बाहेर आलो. मी विचारलं काय झालं मावशी, एवढं आणायला काय झालं? ती म्हणली माझ्या पोराला नापास का म्हणून केलं सांगा. मी म्हणलं मावशी तुमच्या लेकराला काहीच येत नाही म्हणून नापास केलं. ती म्हणली काय येत नाही माझ्या लेकराला? मी म्हणलं मी साधा प्रश्न विचारला की 5 केळी होती, 5 केळीतून 3 केळी मी खाल्ली, खाली किती केळी राहिली मी त्याला विचारलं, त्याला आलं नाही. मावशी साधं उत्तर आहे, 5 केळीतून 3 केळी मी खाल्ल्यावर खाली 2 केळी राहतात. एवढं त्याला सांगता आलं नाही की 5 मधून 3 गेली, खाली 2 केळी राहिली. मावशी म्हणली लाज वाटली पाहिजे मास्तर तुम्हाला. 2 केळासाठी कुठे पोरग नापास करीत असतात काय? उद्या 2 डझन आणून देते बसा खा. पण केळासाठी कुठे पोरग नापास करीत असते? मला एक सांगायचंय, आम्ही बाजू कुणाची घेतो? मुलांची घेतो. आम्ही शिक्षकाला एक कटू सत्य बोलून जातो पुन्हा एकदा. गुरु गुरु असतो राजा हो. शिक्षकांना तुम्ही मास्तर म्हणता आणि ग्रामसेवक कोण असतो? गावाचा सेवक. त्याला तुम्ही साहेब म्हणता. किती दुर्दैव आहे पहा, गुरु भक्ती राहिली नाही. ग्रामसेवकाला साहेब आणि शिक्षकाला मास्तर म्हणणारा समाज आम्हाला दिसतो. समाजाचं फार उलट आहे राजा हो. समाजाचं उलटच. मी बऱ्याच वेळापासून सांगत असतो. लग्नामध्ये सुद्धा बघा तुम्ही, लग्नामध्ये नवरदेवाच्या पुढं नाचणारी पोरं राहतात. बघा लग्नात नवरदेवाच्या पुढं समाज असतो नाचायला, आनंद व्यक्त करायला. आणि तोच नवरदेव जेव्हा तिरडीवर नेला जातो, तिरडी कळते ना, खांद्यावर नेला जातो 4 जणांच्या, तेव्हा नवरदेव सगळ्यांच्या पुढं असतो. आखी लोक माग. दुःखात तो एकटाच पुढं असतो, सुखात लोक पुढं असतात राजा हो. दुःखामध्ये लोक मागे राहतात, सुखात पुढे जातात. नकली साप जरी असला तर एक सांगू, नागपंचमीला लोक त्या नागाला पूजायला जाते आणि एरवी साप दिसला त्याला मारायला लागते. किती नकली माणूस आहे बघा. समाजाचं उलट धोरण राहतं भाऊ. एक सांगू, फुकट कीर्तन करणारा एखादा कीर्तनकार त्याला अजिबात व्हॅल्यू नसतो आणि त्याचं पाकिट मोठं त्याला किंमत राहते. हे समाज आहे. जेवढं मोठं पाकिट तेवढा मोठा महाराज. आणि वस्तुस्थिती आहे बरं का. म्हणून महाराज लोकांनी एक काम केलं पोहा, फक्त पाकिट वाढविणे, बाकी काय देणे गेलंच नाही. पाकिट वाढला तर लोक तसे आणि जसा देश तसा वेश. आणि माणसं, आता मी कीर्तनकाराने पैसे घेऊन याच्यावर बोलणार नाही बरं का. कीर्तनकारांना जरूर पैसे घ्यावे, कारण उपाशी पोटी क्रांती घडत नसते. पण एवढंच करू नये की
लय मनातलं बोलत तुमचे आजपर्यंत कीर्तन करा असं स्पष्ट नाही बोलला कोणी. आमच्याकडे रोख ठोक असतं, फिटल्यानंतर काळजाला भेटत असतं. एक सांगू, उपाशी पोटी क्रांती घडत नसते. त्यांना द्यायला पाहिजे, त्यांनी फिरायला पाहिजे. पण एक सांगू, मला एका गावातून फोन आला बाबा, मला म्हणले महाराज तुम्ही इतके कीर्तनाचे पैसे घ्यायला लागला, हे पटतं का तुम्हाला? मी म्हणलं अजिबात पैसे घेणार नाही, मी फक्त मी सांगितलेलं लोकांनी ऐकलं पाहिजे. चालतंय म्हणलं या गावात. मी सांगितलं, इथून पुढे म्हणलं मी गावात सांगतो, मी सांगितलेलं तुम्ही ऐकायचं, तुम्ही सांगितलेलं मी ऐकायचं. मी सांगितलं गावात माझं कीर्तन झाल्याच्या नंतर कुणीही सुपारीच्या खंडाचंही व्यसन करायचं. कीर्तन संपलं की तंबाखू चोळी लोकांनी आमचं ठरलं होतं, आमचं जर ऐकत असाल तर आम्ही तुमचं ऐकू. आमचं तुम्ही ऐकतच नाही, तुमचं कशामुळे ऐकायचं? आम्ही घेऊच नाही, हे चुकीचं. बरोबर आहे का? आता एक गोष्ट सांगा, किती कीर्तन झाले, किती व्याख्यान झाले गावात? काही फरक आहे का? काय काय गावात 3 सप्ते होते, 3 8 कीर्तन झाला महाराज. 8 तरी 24 आणि एक मात्र 60 वर्ष ऐकत आहे कीर्तन. कीर्तन किती व्हायला लागले, बदल काहीच नाही. प्रत्येक कीर्तनाला पुढंच असते, पुढं सिद्धच असते. आमच्या कशी झोप येते थोबड बघितलं की काय बदल झाला का? एक मात्र मला म्हणा, गाथा पाठे का तुम्हाला? गाथा वाचता का म्हणलं तुम्ही? म्हणलं बाबा रोज नाही वाचित. म्हणलं मी संध्याकाळी कीर्तन करतो, 8-9 वाजता उठतो. म्हणलं मी सकाळी रोज जागरण नाही माझं. अहो पहाटे उठून गाथा वाचा म्हणलं, मी रोज गाथा वाचतो. आणि म्हातारा खरंच रोज गाथा वाचायचं, पण म्हाताऱ्याचा भावच नव्हता. आणि शुद्ध भाव पाहिजे, देवाला काय पाहिजे? भाव. देव भावाशी केला, म्हाताऱ्याचा अजिबात भाव नव्हता. गाथा वाचायचं म्हातारो, पण गाथा वाचता वाचता जर बाहेर कोणाचे भांडणं लागले ना, म्हाताऱ्याच्या हातात तसाच गाथा पुढे डोकावून पाहायचं. दरवाज्यात येऊन म्हातारा बघायचा, आणि ते भांडण जर जवळचं असतं ना तर म्हातारा म्हणायचं, बंद करतं का कसं? नाही तर गाथा खाणीत असतो फेकून. भाव आहे का? आणि देवाला पाहिजे तर तुमचा भाव. देव भावाशी भुकेला हाची दुष्काळ गेला. इथं जगद्गुरु तो एक सांगू राजा हो, देवाला पाहिजे तो भाव, तुम्ही देता तो पैसा. देवाला थाटमाट नको, तुम्ही देता तो थाटमाट. देवाला देता तो पैसा, आणि देवाला त्याची गरज नाही. पण तसे भक्त तुम्ही आम्ही नाही. खरे भक्त देव त्याला जवळ बी घेतो. भक्ता राखे दुर्जनाशी संवाद. पण त्या भक्ताच्या यादीत तुम्ही बसत नाही, आम्ही बसत नाही. एक कटू सत्य बोलून जातो, जाऊ द्या आता एकदा फिरणार. तुम्ही येतात टाइमपास साठी, इथे किती कीर्तन ऐकण्यासाठी लोक आले, खरं देवासाठी आले तसे. एखाद दुसरा टक्का वस्तुस्थिती असते आपल्याकडे. प्रशांत भाऊ, रिअलिटी कीर्तन ऐकण्यासाठी आलेले बरेचसे लोक महाराज कसं बोलतय हे बघायला आलेले असते. काय बोलतय ते नाही बरं का. महाराज काय बोलला रात्री, ते म्हणते काय बोलला माहित नाही, पण चांगलं बोलला. काय बोलला सांग की. महाराज काय बोलताय याच्याकडे 90% लोकांचं लक्ष नसतं. महाराज कसं बोलतय याच्याकडे 90% लोकांचं लक्ष असते. म्हणून एक कटू सत्य बोलून जातो. तुम्ही येतात टाइमपास साठी, आणि महाराज लोक फिरायला लागले पाकिटासाठी. कटू सत्य वस्तुस्थिती बाबा. एक सांगू, यथा राजा तथा प्रजा. जसे तुम्ही तशी महाराज मंडळी. म्हणून टीका कुणीच कुणावर करायची नाही. आम्ही तुमच्यावर नाही आणि तुम्ही आमच्यावर नाही. आम्ही तुमच्याच लेकराचे उदाहरण देतो. माझं एक पोरगे पहा, 4थीच्या वर्गात आहे, सॉरी 4 वर्षाचं लेकरू. तुमच्या लेकरासारखंच आहे. तुमचं कसं गबूची गबू गोंडस. मगाशी मी फराळाला बसलो, माझं आटपत आलतो, आणि ते माझ्या शेजारी बसले प्रशांत भाऊचं पोरग, आणि बोल काय ते इंग्लिश. माझं आटपत आलतं. मला आता सरांना गेलं तर सगळ्या पापड्या त्यांनी माझ्या ताटात टाकल्या. त्याला सरांनाच गेल्या, त्याच्या ताटातल्या माझ्या ताटात रेचविल्या. माझे 4 वर्षाचं लेकरू, मावल्या नाव आहे त्याचं. अख्खं गाव त्याला मावल्या 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 म्हणतात आमच्या गावात. आणि तुमच्यासारखं माझं गाव छोटस आहे, पण आमच्या इकडं लोक गावात राहतात. तुमच्या इकडे लोक शेतात राहतात ना सगळे. बरेचसे मी इकडे बघतो आल्यावर. आमच्या इकडे जरा उलटच आहे. आमच्या इकडं लोक मेल्यावर जाळतात, आमच्याकडे मेल्यावर जाळतात ना समाज. एक सांगू, 4 वर्षाचं बाळ आहे माझं, तुमच्या बाळासारखं. आणि मी आपल्या गावात किराणा दुकानदाराची इथं बसलो. ते किराणा दुकानदाराची इथं बसल्याच्या नंतर बऱ्याच दिवसांनी गेलो. तुम्हाला कीर्तनाची सुट्टी होती. मी दुकानदाराची इथं बसलो. दुकानदार माझ्याकडे बघत होता, मी दुकानदाराकडे बघत होतो. दुकानदार मला बोलत होता, मी दुकानदाराला बोलत होतो. बोलता बोलता आम्ही एकमेकाकडे बघत होतो. माझा मावल्या त्या शेंगदाण्याच्या पोत्याकडे बघत होता. आता दुकानदाराची इथं शेंगदाण्याचं पोत, मिठाचं पोत असं उघडत होतं. माझ्या मावल्या त्या शेंगदाण्याच्या
शेंगदाण्याच्या पोत्याकडे बघत होता. माझी नजर मावल्याकडे गेली. मावल्याला म्हणलं, मावल्या तुला शेंगदाणे खायचे का? ते म्हणते नाही. मी म्हणलं खाय ना, आपलं दुकान आहे. ते म्हणते नको. ते दुकानदार मला घे मला, आपलं दुकान आहे. माझा मावल्या म्हणतो नको. दुकानदार मला घे ना, आपलं दुकान आहे. नाही म्हणलं नको. शेवटी दुकानदारानं कटळून स्वतःचा हात लांबवला, असे मोठभर शेंगदाणे घेतले आणि माझ्या मावल्याकडे लांबवले. माझ्या मावल्याने अशी अंगाडक्याची वटीच केली. याच्यात टाका म्हणलं. घेतले शेंगदाणे, घरी पळत सुटलं. मी पाठीमागून गेलो. मावल्याला म्हणलं, मावल्या येडपटेस काय, किती वाढू झालं तुला म्हणत होतो शेंगदाणे घे का म्हणून घेत नव्हता? ते म्हणते कोण येडपटे, मी का तुम्ही? हा तुम्ही. ते म्हणलं ना तुम्ही. मी म्हणलं मी कसं काय येडपट? ते म्हणलं मग तुम्हीच सांगा. मी जर माझ्या मुठीनं शेंगदाणे घेतले असते तर माझा हात केवढूच आहे, त्या दुकानदाराचा हात केवढा होता. एक सांगू राजा, मी बऱ्याच वेळा सांगत असतो, मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे शब्दरूपी धन होतं. एक सांगू, अरे मान सन्मान सुद्धा शिवाजी महाराज कसा करायचे. मग अशी जे म्युझिक सोडलं होतं ते परत सोडा. एकदा माझी हिरा, बघा शब्दामध्ये किती कौशल्य होतं. एकदा हिरा रायगड पाहण्यासाठी गेली. हिऱ्याला वाटलं एवढा मोठा स्वराज्याचा रायगड मला पाहण्याचे योग येणार आहे. किती मोठा रायगड आहे. रायगडमध्ये साक्षात पृथ्वीवरला स्वर्ग दादा, पृथ्वीवरला स्वर्ग. आणि तो रायगड पाहण्याचा योग हिराला लागला. हिरा हिरकणी, आणि ही रायगडवाडीची हिरकणी गडावरती जायला लागली दूध विकण्यासाठी. बाकीच्या आयाबाया सोबत आहे, आणि या आयाबाया सोबत हिरकणी गडावर गेली. आणि हिरकणी गडावर गेल्याच्या नंतर इकडं तिकडं पाहायला लागली. माझ्या स्वराज्यातला शिवरायांचा तो गड, माझ्या राजांचा पेलाग बांधलेला तो गड, शिवरायांचा गड पाहताना हिरकणी देहभान विसरली. आई इकडून तिकडे फिरायला लागली. तानुलं बाळ तिचं, एवढूस बाळ तिचं पाण्यात झोपी घातलेलं. अरे तिथं बाळ पाण्यामध्ये झोपी घातलं, आणि झोपी घातलेलं बाळ तसंच झोपी गेलं. आणि माझी हिरकणी गडावर दूध विकण्यासाठी गेली. दिवसभर बाळ त्या पाण्यामध्ये झोपलेलं. माझी हिरकणी गडावर दूध विकलं, दूध विकायचं झालं. अचानक तिला कोणीतरी येऊन सांगितलं, हिरा गडाचा दरवाजा दिवस मावळतीला गेल्यावर बंद होतो बरं का. हिऱ्याच्या खासामध्ये खस झालं. अरे दिवस तर मावळतीला गेला रे. माझं लेकरू घरात एकटाच आहे. त्यांनी मोहिमेवरती गेले, आणि माझं एकटाच तानवलं बाळ घरात आहे. अरे त्याच्याकडे जाण्यासाठी हिरा गडाच्या दरवाजाकडे गेली, आणि गडाच्या दरवाजाकडे गेली आणि बघते तर काय, गडाचा दरवाजा बंद झालेला आहे. पहारेकरी दादाला विचारलं, हो पहारेकरी दादा, उघडा की गडाचा दरवाजा. हो पहारेकरी दादा, उघडा की गडाचा दरवाजा. पहारेकरी दादा बोलायला लागले, हिरा तुला माहित नाही, गडाचा दरवाजा एकदा का दिवस मावळला की तो बंद होतो, आणि एकदा का दिवस उगवला की तो दरवाजा उघडला जातो. हा गडाचा नियम आहे, गडाचा शिरस्ता आहे. हे हिरा, गडाचा नियम, गडाचा शिरस्ता, गडाचा कायदा कोणालाही मोडता येणार नाही. हिरा हिरकणी बोलली, अहो कायद्याचं नव हो, अहो शिरस्त्याचं नाही म्हणत हो मी, नियमावली नाही म्हणत आहे हो मी म्हणते माझं बाळ एकटं ताणूलंय हो. अहो दिवस मावळतीला गेलाय, माझ्या लेकराला स्तनपान करण्याची वेळ आहे. अहो मी आहे त्याची, जाऊ द्या लेकराकडे माझ्या. हो पारेकरी दादा तुमच्या पाया पडते हो, जाऊ द्या लेकराकडे माझ्या. हो पारेकरी दादा, अहो आई हो, मी आई, माझं लेकरू ताणूला पाण्यामध्ये रडतंय हो. पारेकरी बोलले, हिरा तुझ्या भावना मी समजू शकतो हिरा, पण एक सांगू हिरा, गडाचा दरवाजा कोणालाही उघडता येणार नाही. हे शब्द ऐकले आणि हिरा एका कड्यावरनं सर 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 खाली उतरली. अरे बोऱ्या बाबळीच्या काट्याला धरायचे आणि कडा उतरायचे, काटे हातात रुतायचे, रक्तभंबाळ हात व्हायचे. पण ती आई होती रे, लेकरासाठी आई काहीही करू शकते, काहीही. हिरा कडा उतरत 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 गेली. तानूला लेकरू घरात रडत होतं, पाण्यात लेकरू रडत होतं. आपल्या झोपडीकडे धाव घेतली. अरे
एखादी गाय एखाद्या गोठ्याला आग लागावी आणि त्या आगेत वासरू असावं, गाय हंबरडा फोडून धावत तोडून वासराकडे जाते. तशी माझी हिरा धावतच त्या लेकराकडे गेली. पाण्यात ते लेकरू उचललं, कित्येक पापे घेतले त्याचे, किती बोके घेतले त्याचे. अरे हिरानं आपल्या खुशीमध्ये घेतलं, उराची लेकरू धरलं आणि जणू काही सारं विश्वच माईच्या खुशीत विसावलं होतं. अधिक तो क्षण या महाराष्ट्राला अनुभवायला मिळाला. दुसऱ्या दिवशी खबर कळाली, एक हिरा गड उतरून गेली. ही खबर छत्रपती शिवाजी महाराजांना कळली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ही खबर कळल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबार बोलावून घेतला. दरबार बोलावला, दरबारामध्ये हिरा उभा राहिली. हिरा अशी समोर उभा राहिली आणि हिराला विचारलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज हिराला बोलले, हिरा हा गळा तू उतरलीस हे खरंय का? गळाचा नियम मोडलास हे खरंय का? गळाचा शिरस्ता मोडलास हे खरंय नव्ह? पैजीराज हे खरंय, मी गडाचा नियम मोडलाय. पैजीराज हेही खरंय, मी गड रात्रीच्याला उतरले. होय जिराज हे बी खरंय, मी तुम्हाला न सांगता आणि कुठलाच निरोप न देता मी गुन्हा केला, स्वराज्याचा नियम मोडला. मग हिरा तू ती कडा उतरलीस, परत एकदा उतरून दाखवशील कशी उतरलीस? हिरोजीला बोलून घेतलं. हिरोजी पहारेकऱ्याने दस्ती दिली आणि हिरोजी पुढे आले. हिरोजी इंदलकर, छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदलकरांना बोलले, हिरोजी तुम्ही गडाचा हे बांधकाम केलं, एवढा बेला गड बांधला. त्यावेळेला सांगितलं होतं या गडावर येईल ते फक्त वारा आणि गडावर खाली जाईल ते फक्त पावसाचं पाणी. मग ही स्त्री ही महिला गड उतरून कशी काय गेली? हिरोजी बोलले, राज तिलाच विचारा, परत एकदा ती उतरून दाखवते का बघू. हिराला बोलले छत्रपती शिवाजी महाराज, हिरा ती कडा परत उतरून दाखवशील? हिरा बोलले, नाही जी राज, मी परत नाही उतरू शकत राज. का? कारण राज मी जेव्हा ती कडा उतरली ना तेव्हा मी नव्हते, माझ्यातली आई जागी झाली होती. राज आई कडा उतरली, मी नाही उतरली. या महाराष्ट्राची माय कडा उतरली, मी नव. छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षा सुनावली. हिरा मग तुला शिक्षा देखील तशीच ऐक. हिरा बोलली, होय राज द्या की शिक्षा, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षा दिली, या हिराला साडी चोळी द्या, हिचा सत्कार करा, कारण हिच्यासारखी आई स्वराज्यात असताना या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिजे कोणाची टाप होणार नाही. हा सन्मान केला शब्दानं आणि तो शब्दानं सन्मान केला. हे शब्दरूपी धन छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं आणि असंच धन जर तुमच्याकडे असलं तर शब्द हे तुमच्या जीवनाचं जीवन असतं. हेच सांगितले तुकोबरायने अभंगाच्या दुसऱ्या
हे शब्द आपल्याकडे असले पाहिजे राजा हो, कारण शब्दाचे अमोच जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. हे जर तुमच्याकडे धन असेल तर जगद्गुरु तुकोबराय बोलतात, हे धन तुमच्याकडे असायला पाहिजे. तुमच्या आमच्याकडे आहे म्हणून तुकोबराय हे स्वतःबद्दल बोललेला अभंग आहे, स्वतःबद्दल याचं निरूपण केलेलं आहे आणि स्वतःबद्दलची एक भावना तुकोबराय अभंगातून सांगितलेलं आहे. तुकोबराय याच्याही पुढे बोलतात राजा हो, खरं सांगू तुम्हाला भावना असावी लागते, भाव असावा लागतो, सगळ्यात महत्वाचं आहे. तुकोबरायनं शब्दातही देव पाहिला. अरे देव कशात पाहत होते तुकोबराय? एकदा जगद्गुरु तुकोबराय एका जंगलातून चालले आहे. बघा तुकोबरायांची भावना कशी होती, कशात देव पाहिजे, शब्दात देव पाहिला. एकदा जगद्गुरु तुकोबराय एका जंगलातून जात होते आणि या जंगलातून जात असताना तुकोबरायांचं भजन चालू आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठला, विठ्ठल आणि तुकोबराय जंगलातून जायला लागले. जात असताना वाटेतली एक चिमणी उठली आणि ओढून गेली. तुकोबरायांच्या डोळ्यामध्ये टपकन पाणी आलं. चिमणी माझ्या येण्यानं जावी देवा, ए पांडुरंगा, अरे चिमणी माझ्या येण्यानं जावे, तिने परत यावं. काय दुःख भेटलं माझ्यापासून तिला, काय लागलं माझ्यापासून तिला, का उडून गेली ती? माझ्या येण्यानं तिने जावं, माझ्या येण्यानं तिला त्रास व्हावा. हे देवा, तिनं परत यावं. आली चिमणी, परत आली, खांद्यावर बसली. भाव पाहिजे दादा, भाव. नामदेवाच्या हातीच तो दूध का पितो, नामदेवाच्या हाती तो का जेवतो, आपल्या का नाही? कानपात्र्यासाठी तो का येतो, आपल्यासाठी तो का येत नाही? याचं कारण हे दादा, आपल्याकडे शुद्ध भाव नसतो, आपल्याकडे विश्वास नसतो. विश्वास होती करी स्वामीवरी सत्ता आणि सगळं भोगिता होई त्याशी. म्हणून तुमच्याकडे देव पाहण्याची दृष्टी असली पाहिजे आणि तुकोबरायांकडे देव पाहण्याची ती दृष्टी होती. मग तुकोबरानं देव पाहिला कशात? अभंगाच्या शेवटी शब्दाची हा देव तुका म्हणे पाहा, 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 शब्दाची देव तुका म्हणे पाहा,
तुगा म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू शब्देचे अमृत जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका विठोबार कुमाई एक विनंती आहे सगळ्यांना विनंती करून जाणं गरजेचं आहे. राजेवर तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती मोठ्या थाटामाटात. मी तुम्हाला काही शेवटी जाता जाता काही विनंत्या करणार आहे. नुसती कीर्तन ऐकायची नाही, आपल्याला त्याच्यातून बदल पाहिजे काहीतरी. खूप कीर्तन ऐकले तुम्ही. आता आई तुमच्यासाठी सांगतो शिवजयंती कशी साजरी करायला पाहिजे. आपल्याकडे कशी शिवजयंती साजरी करते सांगू. बऱ्याच वेळेला भले मोठे डीजेवर असे गाणे लावते, शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा ठेवते आणि पोरं घाण घाण गाणे लावून दारू पिऊन खपाखप दारू पिऊन नाचते. बरोबर आहे. इथून पुढे तुमच्या गावात अशी शिवजयंती होणार नाही आणि या परिसरातल्या कुठल्याच गावात अशी शिवजयंती आपण होऊ देणार नाही. काय करायचं प्रशांत भाऊ, पुढच्या वर्षी मी सांगन तशी शिवजयंती तुमच्या गावात साजरी झाली पाहिजे. अनेक गावात मी तशा पद्धतीने शिवजयंती साजरी करायला लावली, ती क्लिप तुमच्यापर्यंत आलेली आहे. पहा शिवजयंती कशी साजरी करायची आई. येणाऱ्या शिवजयंतीला माझ्या ताईसाठी विनंती, या छोट्या छोट्या मुलींसाठी तुम्हाला मी एक काम देऊन जाणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळं काम काय करायचंय. लहान लहान लेकरांनी घरासमोर माझ्या ताईनं रांगोळ्या काढायच्या आपल्या घरासमोर. सकाळी उठल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे नंतर ज्या वेळेला येणाऱ्या शिवजयंती 19 फेब्रुवारीला डायरेक्ट पुढच्या वर्षी, या वर्षी झाली येणाऱ्या 19 फेब्रुवारीला आता तुमच्या घरासमोर प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी दिसली पाहिजे. आणि पोरांनी काय करायचं इकडे बघा, बैठे बैठे सावथा. येणाऱ्या शिवजयंतीला पोरांनी आपल्या बाबाला फोन लावायचा आणि सांगायचं शिवजयंतीसाठी घरी पंत्या घेऊन या. दीपावलीला पंत्या लावतात तुम्ही घरावर, तशा पंत्या पोरांनी घरावर लावायच्या. हे काम पोरांना, रांगोळी काढायचं काम पोरींना. आणि इथल्या आईला एक काम देतो. आई तुम्ही काय करायचंय, शिवजयंतीला सण येतो आपला, सणावाणी साजरा करायचा. शिवजयंतीला तुम्ही लेकरांना नवे कपडे घेऊन द्यायचे. मी म्हणतो तुम्हाला हे काम का दिलं, तुम्ही म्हणता हे कारण वर्षभर पैसे धुण्यातले कपड्यातले काढून ठेवायचे आणि जयंतीला बाहेर काढायचे आणि त्याचा एक ड्रेस लेकराला द्यायचा. नवे कपडे शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या लेकराला तिच्यातर्फे एक ड्रेस घेणार. आणि पूर्णांनी प्रत्येकानं एवढा वाच ठेवायचा, एवढं लक्ष ठेवायचं की शिवजयंतीच्या दिवशी कुणीही गावात दारू पिऊन येणार नाही याची काळजी घ्यायची. दारू पिऊन द्यायची नाही गावात कुणालाच. तुम्ही म्हणता दारू पिऊन तर द्यायची नाही, पियाला काय हरकत आहे, द्यायची बी नाही, पिऊन द्यायची नाही. आणखीन तरुणांना एक विनंती, गट तट करायचे नाही शिवजयंतीला, गट तट करून बी द्यायची नाही. माझंच नाव पॉकेट मध्ये टाकलं नाही, माझ्या नेत्याचं टाकलं नाही, जाऊ दे तिकडे, ते नेता तिथं गेला चुलीत, अजिबात नाही. राजाची जयंती मोठ्या दिमागात साजरी व्हायला पाहिजे. हे काम तरुणांचं, गटतट करायचं नाही अजिबात. कुणाचं नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही, अजिबात नाही. इथं राजकारण नाही. पक्षाचे क्षेत्र बाजूला ठेवायचे, पक्ष संघटना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायचे, तुमचे वेगवेगळे विचार सगळं बाजूला ठेवायचं आणि माझ्या राजाची जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे. इथल्या वयस्कर मंडळींना म्हणजे इथल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा एक काम देऊन जातो. तुम्ही काय करायचं, हे जे पोरं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी पुढे येते त्यांना आर्थिक मदत तुम्ही ज्येष्ठांनी करायची. मग बघा शिवजयंती पुरी आमच्या रांगोळ्या काढतील, आई लेकरांना नवे कपडे घेतील,
जुळून निघल माझ्या राजाची जयंती थाटा माटात साजरी करायची. नुसतं शहाणा मुळे म्हणून घ्यायचं नाही राजा, नुसतं छत्रपती म्हणून घ्यायचं नाही, छत्रपती सारखं वागायचं सुद्धा. आणि अशा पद्धतीने शिवजयंती तुम्ही साजरी कराल अशी अपेक्षा ठेवतो. खूप वेळ झालं मी बोललेलो आहे दादा, खूप वेळ झालं मी बोलतोय. शेवटी जाता जाता आणखीन एक विनंती करणार आहे. तुम्ही म्हणताय किती विनंती हात किती बाबा, हे जाता जाता 11 वाजून गेले तरी ह्याच्या विनंत्या संपणार. एक विनंती शेवटची करतो, कारण असंच एकदा बोलत होतो मी, बोलता बोलता लय उशीर झाला. 2.5 तास कीर्तन चाललं बाबा माझं. पाठीमागच्या कडेला एक मोठं पोरग बसलं होतं असं टपूच्या टपू. मी असं 48 किलोचा, ते असं कुंटल खाण उठलं ते हातात एवढा दगड घेतला आणि माझ्याकडे झालं ते माईक पशी पप्पाच्या पासून असं माझ्याकडे आलं. मला म्हणला तुम्ही नका घाबरू, तुम्हाला कोणी बोलवलं त्याचं नाव सांगा. मी का म्हणून सांगायलो, तुमच्या बी कोणी तसं असलं सायको होतं ते. सायको कळत तुम्हाला? कालच पाहिला सिनेमा, त्याचं नाव सायको. सखा पाटलाचं नाव घेते, तुका पाटलाची बायको. सायको म्हणजे मेंटल सायको होतं ते. दगड असं घेतला. मला म्हणला तुम्ही नका घाबरू महाराज, तुम्हाला कोणी बोललं त्याचं नाव सांगा फक्त. मी लांबून सांगतो, तसं कोणी असलं तर मला प्रशांत भाऊने बोलविले. तुम्ही ते गाव ते दगड बघून घ्या. बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांनी वेळ झाल्याच्या नंतर तुम्ही मला स्वीकारलं. तुमचे झालेली सेवा पुन्हा एकदा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.